काय वाटतं, पाऊस येईल? पाऊस येईल नाही, पाऊस गेलाय. पावसाची आम्ही वाट बघतो आहे. कधी येईल पाऊस? कधी येईल तो, हां, कधी येईल? कधी येईल पाऊस काय माहिती. पाऊस नाही वाटता. लगभग 2 आठवडे झाले म्हणजे लवकर लवकर पावसाला बोलवा सगळ्यांनी. 2 आठवडे व्हायला आलेच, पाऊस नाही गावी. आणि सगळेजण वाट बघताय पावसाची आशेने पूर्ण. कारण सगळा सुकाडा पडला आहे. सकाळपासून एवढं ऊन पडतं ना, आता बघा सकाळचे 9:30 झालेत बरोबर, आणि ऊन बघा काय पडलं आहे. लोक पेरणी पण आमची झाली सगळी पुरी. सगळ्यांनी पेरे करून मोकळे झालेत, वापा पण रुजून पण आली. वापा रुजल्यात त्या सगळ्या आता सुकू लागल्यात. वापा रुजले बघा काय करायचं काय, तेव्हाचे सगळेजण वाट बघून बघून पावसाची खरं थक्क झालेत अगदी. आणि एवढा सकाळी जेवढा ऊन लागतं ना, हे बघा सगळी पूर्ण जमीन सुकली. आणि वापा पण आता बाहेर बघता पण येत नाही, एवढं ऊन पडतं. मग हे बघा, सकाळीच एवढं ऊन तापतंय नुसतं. वारा पण नाही, काहीच नाही, वारा ना वारा ऊन, नाही, सावली नाही, नुसतं ऊन. ऊनच्या ऊन लागतंय. करायचं काय? का तिकडे झाडांना तर तिथं ते काली झाली डोंगरात वरती. वातावरण मग सकाळचं काय झालंय, सकाळपासून ऊन. आज बरोबर 20 तारीख आहे आणि ऊन पण रोजचंच आहे चालू असं. इकडे पेरणीची वेळ तुम्ही बघितलं असेल, इथले ऊन ऊन म्हणजे ऊन मस्त. ही लाकडं भरलेली आहेत इथं सगळी पावसासाठी, पाऊसच नाही. याला काय बोलतात नक्की सांगा कमेंट करून तुमच्याकडे. आमच्याकडे याला खोपटी बोलतो आम्ही. अशी लाकडं वगैरे साठवून ठेवली त्याच्यामध्ये. लाकडं असतील आणि इकडे शेण असेल कुठेतरी साठवलेलं. आता शेण भेटत नाही, पण इकडून तिकडून जमून साठवून देतो पावसासाठी धुरी वगैरे करायला. इकडं हा मंडप टाकलेला होता पडवलांसाठी. पाऊसच नाही, रुजणार काय. हे बघा लाल माठ पेरलेला होता ना, हा बघा रुजला आहे आता. त्या दिवशी लाल माठ पेरलेला होता तो. इकडे पण थोडासा पेरला नव्हता. आणि ही रताळ्याची वेली आहेत इथं. या पानांना पण काय बोलतात नक्की सांग कमेंट करून. सेम नारळीसारखे दिसतात पानं, अशी मोठी चवईची पानं बोलतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. चवई चवई. सकाळचं वातावरण आहे, पावसाचा नामोनिशाण नाही म्हणजे पाडे. कसं व्हायचं काय माहिती, ह्यावरची शेतीची पूर्ण वाट आहे. पण गावाकडला माणूस पावसाची वाट बघणार, हार मानणार नाही. बघू आता काय होतं, तर कधी पाऊस येतो. आपल्या घराच्या समोरचं वातावरण तुम्हाला माहितीच असेल. इकडून पावसाचं अजून चांगलं वाटतं. मंडळी दुपारचा 1 वाजला आहे आणि आम्ही इकडं जेवायला बसलो. आजीचं असंच असतं, छोटीशी ताटली घ्यायची, बसची आणि त्याच्यात जेवायचं. मला मोठी नाही ताटली आवडत. काय जेवायला आज? सोयाबीनची भाजी आणि दुसरी कसली भाजी? शेकटाच्या पाल्याची. शेगलाच्या पाल्याची. माहीत असेल नसेल कोणाला माहीत नाही. आणि नाचण्याची भाकरी खाते. खातात शेकटाच्या पाल्याची भाजी. इकडं आमचं बबुली शेट आहेत. बबला याला गोड लागणार नाही. मासा नाही, ए इथं बघ मेवकर जोरात. आज उपास आहे. उपाशी आज आहे शनिवार मंडे आणि दुपारचा 1 वाजला आणि तरी पण कडकडाचं ऊन बघा. वातावरण काय बदलत नाही, सकाळपासून स्टार्ट होतं ऊन. हे बघा काय झालं ते रोपं मेलीच कर्रपली शाप. आणि जेवायला आज आमच्याकडे आहे सोयाबीनची भाजी आणि शेगलाच्या पानांची भाजी. आपण डांबे खातो ना, त्या शेगलांच्या पानांची भाजी आहेच मस्तपैकी जेवायला. या जेवायला. तुमच्याकडे सुद्धा अशी भाजी करतात का तुम्ही? कमेंट करून नक्की सांगा. मस्त लागते. डांबे वातावरण बघा. शेगल शेगल ना. या
जेवूया त्याच्यानंतर बोलू आपण. हा. काय आलं तर आधी ऊन बघा कसलं पडलाय तर. ऊन जाम पडले, पाऊस कधी येईल काय माहीत नाही. इकडं बघा मंडळी आळू लावलीत, रुजलीतच. दरवर्षी रोजचं येतं आलूचं फतफत वगैरे बनवतात त्याच्यापासून. तुमच्याकडे बनवतात की नाही माहीत नाही, आमच्याकडे तरी बनवतात आलूचं फतफत. म्हणजे ह्याच्यात पण प्रकार असतात. एक म्हणजे एक असतं त्यांना खाज वगैरे असते काहीतरी, ते खात नाहीत. नुसतं ऊन, सकाळपासून ऊन आहे ते आत्ता पण आहे. आणि ढग पण नाही आलं तेवढं. नुसता उन्हाचा तापा, उन्हात करपायला होत आहे नुसतं. इकडं बघा खोपट्या सगळ्यांनी भरून ठेवलं नाही, लाकडं भरून. आणि कंपाऊंडसाठी इकडे आपल्या गावी साड्यांचा वापर करतात. एक नंबर बांधकाम. वाडी तशी मोठी आहे आमची, 70-75 घरं आहेत वाडीत. आणि म्हणजे येता येता बघा इकडं नागर पण दिसलं, इथं काढून ठेवलेलं आहे. पेरणी झाली त्याच्यानंतर आमच्याकडे फोड करतात त्याच्याकडे बघा, नागर ठेवलेलं आहे त्या काढून. आणि कमी जणांकडे जातं नांगर बघायला भेटतो, कारण सगळ्यांनी मशीन घेतलं नाही. हा बघा असं नागर आहे. तयारी आहे सर्व, पण पाऊसच नाही, काय करणार. वाढीत आलं म्हणजे बघावून काय आता मस्त तापतंय. नुसता ऊन. चला तर मंडळी घरी आलो आहे, मस्तपैकी व्हिडिओ संपूया. म्हटलं ही आपल्याकडे एक मोठी स्टिक आहे, ती जरा जॉईंट केली. बघूया म्हटलं कसं दिसते, कसं दिसते कमेंट करून नक्की सांगा.
आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा मंडळी. आणि लवकरच असे गावचे व्हिडिओ येत राहतील. पाऊस नाही त्याच्यामुळे काय सुधरतच नाही सगळ्यांना, गावच्या लोकांना. सगळा सुकाळ पडला आहे. इकडं बघा कसं वाटतंय. हा हा, अंगणासमोर लहान नजारा आणि अंगणात बसून जेवणाची चहा पिण्याची मजाच वेगळी आहे पावसातून. कसं वाटतंय, कसं आहे हे बघा. व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोकणकर आईसोबत घरी बसल्या कोकण दर्शन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.